गेल्या काही दिवसापासून संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकीमुळे जोरदार अशा हालचाली चालू असल्याचे आपण पाहतोय। महायुतीचा जागा वाटपाचा पेच अजून देखील फसलेला दिसत आहे। नेहमी एकमेकांविरोधात ठाकणारे पक्ष एकत्रित आल्याने उमेदवारीचा घोळ हा प्रत्येक मतदारसंघात तयार झाला आहे। तसेच केंद्रात सध्या भाजपला अच्छे दिन असल्याकारणाने महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची बाहुगर्दी झाली आहे। त्यामुळे भाजप, अजित पवार गट, शिंदे गटांचे नेते प्रत्येक मतदारसंघावर आपला आपला दावा सांगताना दिसत आहेत। दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटप जवळजवळ पूर्ण होत आल्याचे दिसते। अनेक नेते सोडून गेल्याने महाविकास आघाडीतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची एवढी गर्दी दिसत नाही। ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा स्टँडिंग खासदार आहे त्या पक्षाला ती जागा द्यायची आणि जिथे सर्वांची ताकद आहे तिथे थोडेफार मागे पुढे सरकत महाविकास आघाडीने आपला ताळमेळ शेवटी लावला आहे। बहुतांश मतदारसंघातील उमेदवार देखील फायनल झाले आहेत, पण महाविकास आघाडीचे घोडे अडले आहे ते फक्त वंचित बहुजन आघाडीमुळे। पाठीमागच्या आठवड्यात महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर होणार होते, परंतु वंचित बहुजन आघाडी या जागा वाटपावर खुश नसल्याने ते पुढे ढकलण्यात आलं। जिथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी 5 ते 6 जागा मागत होते, तिथे त्यांना फक्त 1 जागा देऊन पण त्यांना आपल्यासोबत ठेवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली आहे। अशा वेळी वंचितला मात्र ते अजूनही म्हणू शकले नाहीत। एकंदरीत ही सर्व परिस्थिती पाहता आपणाला प्रश्न पडतो की ज्या पक्षाचा साधा एकही खासदार किंवा आमदार नाहीये, अशा वंचित बहुजन आघाडीला आपल्याकडे घेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते एवढे का आग्रही आहेत? संपूर्ण जागा वाटप जवळपास पूर्ण झाले असताना देखील वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही परिस्थितीत आपल्यासोबत सामील करून घेण्याचे प्रयत्न हे नेते का करत आहेत? एकंदरीत महाविकास आघाडीचं घोडं अडवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय ताकद आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। ही संपूर्ण माहिती घेण्याअगोदर वंचित बहुजन आघाडीचा थोडा इतिहास जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आहेत श्री प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत। प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय प्रवासात एक गोष्ट वाखण्यासारखी आहे, ती म्हणजे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात मतांसाठी कधीच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं भांडवल केलं नाही किंवा आपण त्यांचे नातू आहोत हे सांगून मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा देखील प्रयत्न केला नाही। स्वतःच्या हिमतीवर आणि स्वतःच्या ताकदीवर त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा रथ जवळपास 40 वर्षापासून सांभाळला आहे। 80च्या दशकात प्रकाश आंबेडकर यांनी एक संघटना स्थापित केली ज्याचा पुढे पक्ष झाला, ती म्हणजे भारतीय रिपब्लिकन पार्टी म्हणजेच भारिप। या स्थापनेतून त्यांनी दलितांसह बहुजनांना राजकीय प्रवाहात येण्याचे आवाहन केले। पुढील काळात त्यांनी माळी, साळी, कोळी, कोष्टी, कुंभार, सुतार, लोहार, नाव्ही, भोई, टाकोनकीर, पारधी अशा 12 बलुतेदाराची मोठ बांधली आणि त्यातून आपल्या पक्षाला भरारी दिली। पुढे 1993ला भरीप आणि बहुजन महासंघाचं एक संयुक्त अधिवेशन पुणे येथे झालं आणि या अधिवेशनामध्ये मकराम पवार यांनी आपली बहुजन महासंघ ही संघटना भारिपमध्ये विलीन केली आणि पुढे भारिपचं नाम विस्तार झाला तो भारिप बहुजन महासंघ। त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पूर्ण ताकदीने ही संघटना पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले। आपल्या संघटन कौशल्याचा वापर करत प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून काँग्रेसला हद्दपार केलं आणि अकोल्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं। आज देखील अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचितचा दबदबा थोड्याफार प्रमाणात आपल्याला आढळून येतो। भारिप महासंघाचे आजपर्यंत अनेक आमदार आणि खासदार देखील झाले। स्वतः प्रकाश आंबेडकर हे एकदा राज्यसभेवर आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सलग 2दा अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते। 2019ला 40 वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघाचे विलीनीकरण करून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि संपूर्ण राज्यात नव्या जोमाने आपला पक्षवाढीसाठी काम केले। 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने सर्व 48 लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बऱ्याच नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली। वंचितमुळे आपल्या पारंपरिक मतांचे ध्रुवीकरण होणार आणि त्याचा फटका आपणाला बसणार याचा अंदाज तेव्हाच त्यांना आला होता। त्यामुळे काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत हात मिळवण्याचे प्रयत्न देखील केले होते, परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आलं। पुढे वंचित बहुजन आघाडी आणि असदुद्दीन ओवैसी यांची MIMने एकत्रित येत ही लोकसभेची निवडणूक लढवली। त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला। सेक्युलर मतांचं विभाजन वंचित बहुजन आघाडीच्या रूपाने व्हावे आणि त्याचा फायदा भाजपला व्हावा यासाठीच वंचितने प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत। त्यामुळे वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे असा आरोप वेळोवेळी काँग्रेस नेत्यांकडून त्यांच्यावर करण्यात आला। पुढे ही निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये
ज्याची भीती काँग्रेस व राष्ट्रवादीला होती तेच झालं। वंचित बहुजन आघाडीचा फटका एवढा जोरदार होता की जवळपास काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे 8 ते 10 नेते वंचित इफेक्टमुळे पराभूत झाले आणि या पराभूत उमेदवारांमध्ये 2 माजी मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश होता। सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे हे पराभूत झाले तर नांदेडमधून अशोक चव्हाण हे पराभूत झाले। वंचितच्या उमेदवारांनी जवळजवळ 8 ते 10 मतदारसंघांमध्ये 1 लाखांपेक्षा जास्त मते घेतली आणि तेवढ्याच मतांनी किंवा त्यापेक्षा कमी मतांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पराभूत झाले। नांदेड, सोलापूर, सांगली, हातकणंगले, गडचिरोली, परभणी, बुलढाणा, बीड, यवतमाळ आणि औरंगाबाद या सर्व जागांवर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार पराभूत झाले, जिथे वंचित फॅक्टर नसता तर कदाचित ते निवडून आले असते। सांगलीतून वंचितच्या गोपीचंद पडळकर यांनी जवळपास 3 लाख मते मिळवली तर प्रकाश आंबेडकरांनी सोलापूरमधून 1,70,000 मते मिळवली। तसेच राज्यातील झालेल्या एकूण मतदानापैकी जवळपास 14 ते 15% मते ही वंचित बहुजन आघाडीने मिळवली। या निवडणुकीमध्ये वैयक्तिकरित्या वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही, परंतु त्यांनी सोबत घेतलेल्या एमआयएमचा एक खासदार इम्तियाज जलील यांच्या रूपाने निवडून आला। संभाजीनगरमधून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे या निवडणुकीत अवघ्या 4,500 मताने जलील यांच्याकडून पराभूत झाले। एकूण एक वंचित बहुजन आघाडीमुळे झालेल्या पराभवाची जखम अजून देखील भरलेली नाहीये। तसेच वंचितने स्वबळावर जर ही निवडणूक लढवली तर याचा सर्वाधिक फटका हा काँग्रेसला बसणार आहे हे माहीत आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सामील करून घेण्यासाठी सर्वच नेते प्रयत्नामध्ये आहेत। वंचितमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपरिक मतांचं विभाजन होतं आणि त्याचा फायदा भाजपला होतो। त्यामुळे झालेली चूक पुन्हा होऊ नये याची काळजी महाविकास आघाडीचे नेते घेत आहेत। प्रकाश आंबेडकरांचे वंचित बहुजन आघाडी विजयी होऊ शकत नसली तरी कोणाला तरी पराभूत करू शकते, याचा चांगला प्रत्यय सर्वांना गत निवडणुकीमध्ये आला आहे। त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना आपल्यासोबत घेण्यासाठी शर्तीचे प्रयत्न महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांकडून सुरू आहेत। वंचितला आपल्यासोबत घेण्यात जर अपयश आलं तर अगोदरच धक्के खात असलेल्या महाविकास आघाडीला हा अजून एक मोठा धक्का असेल। त्यामुळे येणाऱ्या काळात प्रकाश आंबेडकर काय भूमिका घेणार आणि महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। एकूण एक प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बऱ्याचशाच उमेदवारांना तोटा होतो आणि हा तोटा झाल्याने त्या ठिकाणून भाजपचे उमेदवार विजयी होतात हे साधं सोपं गणित आहे। त्यामुळेच गत लोकसभा निवडणुकीसारखे पारंपरिक मतांच्या ध्रुवीकरणामुळे आपले उमेदवार पडू नयेत याची काळजी काँग्रेस व राष्ट्रवादीला आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना घेण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। एकूण एक प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमध्ये जावं का की स्वतःच्या बळावर पाठीमागच्या वेळेसारख्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका लढवाव्यात याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तोपर्यंत धन्यवाद।